एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, भावे भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा। एवढा जगदाणी मागे तुळशीदळ पाणी, भावे भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा। आला नावा रूपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, भावे भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। हो सरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या। जगवादाने कधे जगवादाने कधे जगवादाने कधे जगवादाने कधे बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मणि दैवशिष्टाय नमो नमः। नमस्तुते व्यास विशाल बुद्धये, फुलारविन्दाय ततापनेत्रम्, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। समचरण सरोज सांद्र लीलाम्बुधां, जगन विहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदै धवलमास्यं विठलं चिन्तयामि। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजते जगस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरणत्र्यम्बके गौरी नारायण नमस्तुते। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं, नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं। सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं, जगदसंभवस्थानसंहार हेतु स्वव्यक्ते च या मानुषं दर्शयन्तं, नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। जय 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 साईनाथा, पतित पावन कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय जय चित्तचोर प्रभु, जय जय माखन जोर। तू शांती क्षमेचा मेरू, तू शांती क्षमेचा मेरू, तू शांती क्षमेचा मेरू, तू शांती क्षमेचा मेरू। तो भवार्णवीचे तारू गुरुवरा, तो भवार्णवीचे तारू गुरुवरा, तू भवनदीचे तारू गुरुवरा, तू भवनदीचे तारू गुरुवरा। गुरुवरा मदसी पामरा, आता बोधरा त्वरित लवलाही, त्वरित लवलाही। मी बुडतो भवभय डोई बोधरा, मी बुडतो भवभय डोई बोधरा। श्री सद्गुरु बाबा साई, श्री सद्गुरु बाबा साई, तुझ वाचून आश्रय नाही भोतळी, 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 भोतळी, भोतळी। एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, भाव भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। मंगलमय अशा वातावरणामध्ये ज्या शक्तीनं या सबंध विश्वाचा व्यवहार संचालित होतो, नियंत्रित होतो, अशा महाशक्तीचं असणारं 3.5 पीठाचं महाशक्तीचं जे बीज आहे, त्या 3.5 पीठाचं अर्धपीठ, आणि त्या अर्धपीठाच्या जगन्मातेच्या अधिष्ठानाला 9 वर्ष आज पूर्ण झाले। सप्तशृंगी माता मंदिर वर्धापन दिवस, आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान साईनाथांच्या या
पवित्र भूमीमध्ये याच भगवान परमात्म्याच्या समाधी शताब्दी सोहळ्याचं औचित्य साधून 1 वर्ष अगोदर शिर्डी लगत असणारी जेवढी गावं आहेत ना, त्या गावांच्या शिवाला भगवत नामाचा जय जयकार व्हावा, भगवत भक्ती फळाला यावी. ब्रह्मानायक भगवान साईनाथांचं जे भक्तांना वरदान ठरलेलं आहे असं साई सच्चरित या ग्रंथाचं पारायण घडावं, याकरता परमश्रद्धेय परमादरणीय परमहंस काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला हा भगवत भक्तीचा आनंदमय असणारा सोहळा. आणि या सोहळ्याचं हे 90 वर्ष. काळ कुणासाठी थांबत नाही, वेळ कुणाची वाट बघत नाही, आणि कृपा ही कधी होईल ते कळत नाही. परंतु ईश्वराच्या सानिध्यात राहिल्यानंतर जीवाला मात्र खऱ्या अर्थानं सुख आहे. आणि ते सुख मिळावं यासाठी संबंध या भोवताली असणाऱ्या विश्वामध्ये ज्या साधू संत महात्म्यांनी आपल्या अवतार कार्याला सिद्धत्व देऊन भगवंताच्या साधनेची जी भक्ती आहे ती भक्ती आपल्या पुढे अगदी सोपी करून सांगितली अशा महान संतांच्या मांदियाळीमधील आणि तुमच्या आमच्या सारखं जीवन ज्यांनी जगलं, अनुभवलं, आपल्यासारखे प्रपंचाचे चटके त्यांनी खाल्ले, आपल्यासारखी दुरावस्था त्यांची झाली, तरीही भगवत भक्तीचा भाव उत्कट असल्या कारणानं ते या सृष्टीवर जोपर्यंत भगवंताचं नाव आहे तोपर्यंत त्यांचं साम्राज्य, त्यांचं अस्तित्व आणि त्यांची भगवत भक्तीची जी किमया आहे ती किमया समाज गाईल या भूमिकेतनं जगदवंदनी देवनिवासी वारकरी संप्रदायाचे अर्धवे असणारे तो कोबरा यांचा हा 4 चरणाचा आणि भगवान परमात्म्याची भक्ती भक्ताने केल्यानंतर भगवान परमात्म्याचा स्वभाव तो आम्हाला कसा आपलासा करता येतो, कसा आपलासा होतो, आणि त्या भगवंतानं नेमकं आपल्यापाशी काय मागितलेलं आहे, काय आपल्याकडून त्याला अपेक्षित आहे, या सर्वांचं रहस्य शोधणारा हा अभंग आहे. ब्रह्मानायक भगवान साईनाथांच्या या दिव्यभूमीमध्ये आहे. तुमचा आमच्या सर्वांचा खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान की आपल्याला या ठिकाणी भगवंताने भगवंताच्या सानिध्यामध्ये ठेवलेलं आहे. बाबांच्या उभेमध्ये आम्ही समाधान पावलेलो आहोत. आणि म्हणून अशा दिव्य असणाऱ्या या भगवंताच्या अधिष्ठानासमोर की ज्यांनी हे सबंध ब्रह्मांड व्यापलेलं आहे अशा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या या दिव्य नगरीमध्ये आम्ही ज्यांनी भक्ती खऱ्या अर्थानं साधली असेल त्यांना सुद्धा या अभंगाचा अर्थ या भगवान परमात्म्याच्या अवताराशी जोडता आला असेल. एवढा प्रभू भावे तेने संपोष्टी राहावे, भावे भक्ती केला तैसा. जशी तुमची भक्ती असेल ना तसा तो आपलासा होतो. आणि पूर्वी धरावी ते इच्छा, त्यानं जे आपल्याला हवं आहे ना ती इच्छा आपली पुरवलेली आहे. आणि असा जो आहे ना एवढा ब्रह्मांडाचा धनी संबंध विश्वाला देण्याकरता समर्थ अंगानं बसलेला आहे, अशा परमेश्वराच्या या देण्यानं आपल्याकडनं त्यानं मागावं तर काय मागतोय? काहीच मागत नाही. मागे तुळशीदळ पाणी, काय मागतो देव? काहीच मागितलं नाही त्याने. आणि म्हणून एवढा सोपा जो आहे ना तो आम्हाला भावलेला आहे. म्हणून भाग्यवान आपण शिर्डी या साईनाथांच्या नगरीमध्ये बाबांच्या अवतार कार्यानंतर आपल्याला जन्म मिळाला आणि आपण बाबांच्या सानिध्यात भक्तीची एकरूपणा राहून तो जन्म सिद्धीला नेलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी सप्तशृंगी माता मंदिर भक्त परिवार, साकुरी शिव, सर्व ग्रामस्थ, शिर्डी ग्रामस्थ, साकुरी ग्रामस्थ, आजूबाजूची जेही भगवंताच्या भक्तीशी जोडलेली आहे त्या सर्वांच्याच सहकार्यामधून गोड असा हरिनाम यज्ञ सोहळा हा संकल्पित केला जातो. साईबाबांचं पारायण श्रद्धेनं केलं जातं. आणि त्या पारायणाच्या माध्यमातून मुळात ही मातीच पवित्र आहे. पवित्र मातीमध्ये कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही दिशेला, कोणत्याही स्थितीला जरी पारायण घडलं तर त्याचं थेट सेंटर द्वारकामाई आहे. तुम्ही कुठेही बसा. हा साई चरित्रमार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ तेथे द्वारकामाईचा मठ, साई प्रकट निश्चय, असं बाबांचं वचन आहे. तुम्ही कुठेही बसा पारायणाला, कसेही बसा, कुठेही बसा, कसेही बसा, फक्त बसा आणि बसून या भगवंताच्या सानिध्यात जा.
आणि मग बघा तो भक्तीचा किती आनंद तुम्हा आम्हाला होतो. असा आनंद देण्याकरिता या परमेश्वरानं आपलं अवतार कार्य जे आहे या भूलोकामध्ये विस्तारित केलं आणि आज सबंध विश्वाला विस्तारित करून केलेले अवतार कार्य सिद्धीला नेऊन अगदी लोहचुंबकांसारखं शिर्डीमध्ये खेचून घेतलेलं आहे. म्हणून आज लाखो करोडो लोक या भगवंताच्या दालनात येतात, क्षमा याचना करतात, अपेक्षेनं काहीतरी मागतात, त्यांना ते काहीतरी मिळतं आणि मिळाल्यानंतरचं समाधान जे आहे ना, ते समाधान जे आहे त्या समाधानाचं स्वरूप म्हणजे ही गर्दी आहे. मच्छूभाऊ, नाही ते गर्दीचं काय काम. बाबांच्या काळात आहे ना, तुम्हाला एक ऐकलेलं नसेल तुम्ही, पण सांगतो. जोरवं गाव आहे ना, जोरवं, तुम्ही आज आमचा संदीप महाराजांचा फोन आला, म्हणे बाबा उद्या कथा कुठे आहे म्हणलं, तांबेऱ्याला. ते म्हणे मग जोरव्याकडं. म्हणलं जोरव्याकडं नाही का हो म्हणलं. म्हणे जोरव्याला माझी बहीण. मग ते जोरवं मला आठवलं आणि ते आठवल्यानंतर मग मला तो सर्व ते चित्रपट उभा राहिला डोळ्यासमोर. म्हणलं आज सांगू आपण, आठवलं खूप दिवसाने म्हणून, कारण जे आठवलं ते सांगून टाकावं. कारण मी काय पाठकऱ्या बाबा कीर्तनकार नाही. आला डंपर उभं राहायचं डंपर, मला काय ते जमत नाही, ते जमणार नाही. जर असं कीर्तनकार होणं असेल तर मला ते कीर्तनकार हे पदच नको. त्याच्या कृपेने आम्ही सांगायचं लोकांना की आम्हाला संतांच्या कृपाप्रसादाने बोलणं स्फूर्त आहे. बरोबर नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाचे, काय म्या पामरे बोलवी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले, असं सांगतो आम्ही. आणि आम्ही पाठ करून सांगावं का? मग आमच्यावर कृपा नाही का? बहुतेक नसेल. जाऊ द्या. जोरव्याची लोक आहे ना, तेव्हा त्यांनी दत्त मंदिर आहे जोरव्याला आहे ना, त्या दत्त मंदिराचं काम काढलं होतं जोरव्याच्या लोकांनी. आणि त्यांना असं वाटलं की आपण, कारण तेव्हा बाबांच्या भक्तीचा प्रसार खूप झाला होता आणि त्यांना कोणीतरी सांगितलं होतं बाबा पैसे देता म्हणून. आणि खरं होतं ते. बाबांच्या त्या काळामध्ये लोक काही दक्षिणाच्या रूपाने जरी बाबांना दिलं ना, बाबा लागलीच त्या ठिकाणी वाटून टाकायचे. पैसे वाटणारा भगवंत आहे. पैसे म्हणजे लक्ष्मी वाटणारा भगवंत आहे. साहजिकच ती ख्याती जी आहे ना, ती दूरवर पसरली. कोणी येऊ शिर्डीच्या दारामध्ये, कोणी कलाकार हजेरी लावून गेला, कोणी तमासगीर आला, नाहीतर कोणी गोंधळी आला, कोणी भजनी आला, नाही तर अजून कोणी कलाकार अन्य कलाकार आला. परंतु तो रित्या हाती परत शिर्डीच्या या मातीतनं माघारी गेला ना. बाबांनी काही ना काही त्याच्या खिशामध्ये टाकलं बरं का. आणि म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं की मंदिर बांधायचं साईबाबा पैसे देतील. ते आले शिर्डीला. बाबा आम्ही मंदिराचं बांधकाम काढलं ना, आम्हाला पैसे द्या. मग बाबा हसायला लागले. मी कुठून पैसे देऊ बाबू, माझ्याकडे काय नाही. म्हणे तुम्ही असं लोकांना देता, मग आम्हाला पण थोडं मंदिराला मदत करा. बाबा म्हणे माझ्याकडे काय नाही, मी तर असा फकीर माणूस, आता मी काय देऊ. नाही तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. आणि कोणीतरी द्वारकामाईमध्ये घंटा आणून ठेवला होता, घंटा. हां, बाबा म्हणे हा घंटा घ्यान जा, फक्त रस्त्यानं वाजीत वाजीत जा म्हणे. आता त्यांना वाटलं बाबांनी सांगितलं, काय असेल बाबांची कृपा, काय लीला असेल. ते इथून तिथून घंटा वाजीत चालले. आणि तिकडनं मुंबईकडनं एक भक्त येत होता साईबाबाकडं, आणि त्याला काहीतरी प्राप्ती अनुभूती आली होती आणि त्याला बाबांना तो देण्याकरता ते गठोडं चालला होता. ते म्हणे का असे घंटा वाजीत कुठं चालले. म्हणे आम्ही शिर्डीला गेलतो. हा का. म्हणे हो. मग शिर्डीला तिथे साईबाबांनी सांगितलं का घंटा वाजवी जा, आम्हाला मंदिराचं बांधकाम करायचं, पैसे नाही म्हणे. त्या माणसाला बाबांचा हा संकेत कळाला आणि त्याने ते मंदिर बांधून दिलं. ही भगवंताची अलौकिक लीला आहे. म्हणून मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमचा सद्भाव जो आहे ना, तो भाव अर्पण करा. तुम्हाला जे हवं ते या परमात्म्याकडनं घ्या. जो जो मागेल त्याचं ते ते देई. हे ब्रिद जयाने बांधली बाई, मग तो करी गा घाई दर्शन घेई साईंची. साई चरित्रामध्ये बाबांचं हे अभिवचन आहे भक्तांना की बाबांना तुम्ही माझ्याकडे यायचं ना, फक्त सद्भाव अर्पण करा. हां, अनन्य भावाने जेव्हा तुम्ही मला शरणागतीला आलेत ना, मी तुम्हाला जे जे हवं ते देईल, फक्त तुम्ही माझ्याकडे ते या. म्हणून भगवंताच्या दालनामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये जेव्हा आपण एकरूप होऊ ना, तेव्हा या भगवत भक्तीचा आनंद जो आहे ना, तो आनंद व्यापकत्वानं आपल्याला मिळेल. आणि मी खात्रीनं सांगतो, आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला कोणत्याच दुकानात जायची गरज नाही. इकडे इकडे अजिबात फिरू नका. सोडून यायला का चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल काही संध्या काही न धराव. अजिबात मनात शंका सुद्धा घ्यायची नाही. चतुराई सोडावं तुम्ही. तुम्हाला आपलं काय होतं माहिती आहे का, आपल्याला जीवनामध्ये सुख हवं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान हवं आहे,
आणि आपल्याकडे जे आहे ना, ती जी आपल्याकडं जमा झालेलं असेल, काही जे असेल ना, त्याची आपल्याला भीती आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आपल्याला एक घाण सवय आहे लोकांना, उद्याचं काय. जो उद्या आजपर्यंत कोणी मला सांगा, आज आणि उद्याची कधी भेट झाली का? नाही, कोणी सांगा मला भेट झाली म्हणून. आजचा जो दिवस आहे ना, तो आजचा दिवस म्हणे मी उद्याच्या दिवसाला मला भेटायचं म्हणून थांबून राहिला, आणि तो उद्याच्या दिवसाला जाऊन भेटला आहे का कुठं? अहो, आज कधी उद्या भेटणार आहे का? कशाला भविष्य जाणून घेता हो कोणाचं? येडपड लोक आहे आपण. हे रोज टी व्ही पुढे पाहतात, आजचं कसं भविष्य आहे ते येड्यात काढलं तुम्हाला. TRP भेटतो त्यांना. हां, तुम्ही अशोक शिरकांडे, तुमचा दिवस असा तसा असा संमिश्रच आहे. दुपारून तुम्हाला थोडीशी अडचण संभवते, 4 वाजेनंतर ती अडचण दूर होईल आणि नंतर तुमच्याकडे धनलाभ होईल. अशोक मामाला सांगितलं भविष्य, टीव्हीवर पाहिलं, अशोक मामा हे 4 नंतर धनलाभ व्हायचा. मग 4 नंतरच अशोक मामा बाहेर निघाले आणि शिर्डीकडे चालले. आणि काय मामाला ज्या काली पाण्याची बाटली घेतली नाही म्हणे, पाण्याची बाटली घेऊ म्हणून एका हॉटेलपाशी थांबले. पाण्याची बाटली घ्यायला 10 रुपये काढण्याकरता काढले, गेले 800 रुपये पडून. काय घेऊन बसले भविष्याचं? काय घेऊन बसले तुम्ही? उद्याचा विचार करूच नका, कारण उद्या हा कधीच आपला नाही आहे. आणि ज्यांनी भविष्याची चिंता केली ना, ते चितेवर गेले पण समाधान नाही पावलं. कळलं का? म्हणून उद्याचा विचार करायचाच नाही. ऑल इज वेल. आत्ताचा विचार करून जीवन जगा, कारण आत्ताचा जो आम्ही विचार करणार आहे. मग अशी काय असंच केलं, मी पाणी नाही पित ना. कधी पिलो का? नाही लागत मला. मी काय करू? माझा घसा कोरडा पडत नाही, माझा आवाज बसत नाही, कारण आपण जे बोलतो ना ते या बाबाच्या कृपेने बोलतो. बस तुला वाटायला तो कोणता अभंग घ्यायचा माहीत नाही. इथे आल्यावर विचार केला ना, हातावर लिहून घेतला, पाठ पण झाला तिथून इथपर्यंत येऊस तर कोणाची कृपा आहे? म्हणून मी सांगतो, माझ्यासारखा श्रीमंत मीच आहे. याच्यापेक्षा काय श्रीमंती पाहिजे? दत्ताभाऊ घरातच लिहिलं ना हातावर. आणि मला खात्री आहे एक एक शब्द मोकळा होऊन आपल्या अंतःकरणात जाऊन तो बसणार आहे, कारण कृपा त्याची आहे. बघा, भविष्याचा विचार जीवनात कधी करूच नका. आणि भविष्याची जर चिंता वाटत असेल उद्याची, तर असा एकच भाव तुम्ही बळकट धरा. या भगवंताच्या साईनाथांच्या पायाशी जावं तुम्ही. या द्वारकामाईमध्ये जाऊन लोटांगण घाला. तुमच्या भविष्याची सर्वची सर्व सूत्र व्यवस्थित होतील. परंतु आम्हाला उद्याची चिंता, आणि त्या चिंतेच्या कारणानं इकडे डोक तिकडे डोक तिकडे डोक, मग हजारो खरात जन्माला येतील. कळलं का? याची कारण काय? एवढं मोठं पीठ आपल्याकडं आहे, एवढं धर्मपीठ आहे, एवढा देण्याकरता समर्थ बसलेला आहे की ज्यांचं ध्यान घेतल्या घेतल्या तत्पर तुझ्या या जे ध्यानी अक्षय त्यांचे सदनी लक्ष्मी वास करी दिन रजनी रक्षेशी संकट वारुणी ऐसा येवा साई दिगंबरा अक्षय परमात्म्याकडं तत्पर तुझ्या या जे ध्यानी अक्षय त्यांचे सदनी लक्ष्मी वास करी दिन रजनी रक्षिसी संकट वारुणी ऐसा येवा. मग का तुमचा भाव कमी होता लोकायचा? तिकडे गेल तर फडायला. आता चाकली मूठ 1.25 लाखाची. बरे बरे. हे बघा, ईश्वराचा ध्यास जेव्हा तुम्ही घ्याल ना, तेव्हाच ईश्वर तुमचा खऱ्या अर्थानं होऊन जाणार आहे. इकडे इकडे भटकूच नका. आहे ना, एक क्षणिक बुडबुडे येते, आणि हे बुडबुड्याच्या नादी लागले ना, मग असे फसून जातात लोक. एवढा मोठा भगवंत आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला काय कमी? राजाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावे. बाबांचं वचन आहे हो, माझ्या समाधीची जो नतमस्तक होईल ना, त्याच्या जीवनामध्ये कोणतंच दुःख राहणार. माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे.
माझ्या समाधीशी नतमस्तक व्हा तुम्ही, बाकी काही करू नका. इकडे इकडे फिरायची गरज नाही. तुम्हाला खात्रीनं सांगतो, या भगवंताचं वचन या भगवंताने तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. आणि काळ काय खूप लांबचा आहे असं अजिबात नाही. 100 वर्ष होऊन गेले आत्ताच, आलं का लक्षात? आणि हा भगवंत आजही कृपावंत आहे, दयावंत आहे, करुणावंत आहे. मग इकडे इकडे भरकटताच कशाला? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. आहे करुणावंत अनंत हे नाम जा, अनंत नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत अनंत नाम जा, अनंत हे नाम बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. हा भगवंत खूप करुणावंत आहे, दयाळू आहे. आलेला प्रत्येक जो आहे ना त्याला जवळ करणारा आहे. बघा, साईबाबांनी आपल्या अवतार कार्यामधून ही प्रतिभा जगाला सहज व्यक्त करून सांगितली. आणि सांगितलेली प्रतिभा आपण अंगीकारायची, बाकी काहीच करायचं नाही. काही करायची गरजच ठेवली नाही. बापजाद्यानं भरपूर कमवून ठेवलेले, फक्त आनंदानं खा. माझ्या बाबानं खूप कमवून ठेवलंय, फक्त आनंदानं राहा, काही कमी नाही आपल्याला. पण आपलं आहे ना नुसती धावपळ, नुसती पळपळ कशासाठी करतात ते करणाऱ्यालाही कळना. मेळच बसना वा आमचा, मेळ बसवा, मेळ शांत व्हावं, काय गरज नाही कुठे. वचन आहे या परमात्म्यानं दिलेलं भक्तांना. आणि ते वचन आजही ते माझी या वचनाकारणे मरून जाईल जीव प्राणी बाबा म्हणतात. हे माझं वचन आहे ना, त्या वचनाकरता मी काही करायला तयार आहे भक्तांसाठी. फक्त तुम्ही माझ्या जवळ थांबा, इकडे इकडे भरकटू नका. हां, नाहीतर माहिती आहे का, तुम्ही कोंबडीची पिलं पाहिलं का? कोंबडीचे ती गोळून गोळून पिलाला जन्म देते आणि तिच्या मागे थवाच्या थवा घेऊन चालते, बरोबर आहे का नाही? पण जे भरकटणारे पिल्लं इकडे इकडे जातात ते कोण कोण उडवतं त्यांना? मांजरं बोके एका घासात उडू द्या. इकडे इकडे कशाला जाता? उडवलं ना तुम्हाला. हां, स्थिर राहा, जीवनाचा आनंद घ्या. आणि भगवंताला सांगा, बाबा हे सर्वच्या सर्व आम्ही तुमच्या स्वाधीन केलं, तुम्हाला जे वाटेल तसं करा, मला काहीही नाही, मी तुमच्या चरणाशी संलग्नित झालेलो आहे. बघा, मी मागच्या कीर्तनात मला वाटतं म्हाळसापती सांगितले होते तुम्हाला. आठवतं की नाही तुम्हाला मला माहीत नाही, आठवायला पाहिजे तुम्हाला. पण आपलं ना देवाचं जे आहे ना ते खरं आहे आणि प्रपंचाचं आहे ना ते सारं खोटं आहे. जे देवाचं खरं आहे ते टाळ्यात राहत नाही, टाळक्यात आपल्या. आणि जे प्रपंचाचं खोटं आहे ना ते इकडं इकडं सुद्धा होत नाही. हां, फार खडबडून फार घाराघोर झोपणारा माणूस सकाळी जागा झाला ना, फलाना किती पैसे घेणार रे, फार तंतोतंत सांगून मोकळा. पण त्याला उद्या सकाळी उठून म्हणा महाराजांनी कोणता आपण घेतला, काय माहिती आहे बाप. हे जे खरं आहे ना त्याच्याशी संलग्नित नाही लोक. आणि जे लटकं आहे ना खरं काहीच नाही त्याच्यातलं, त्याच्या नादी लागले. तो प्रपंच का तुमचा झाला का कोणाचा आत्तापर्यंत तुमचा होणार आहे? झाला कोणाचा? झाला का? बोटवर करा, माझा प्रपंच कोणाचाच नाही झाला. तो कोणाचाच होत नाही. पण आपल्याला वाटतं माझा होईन माझा होईन, त्याच्याच नादी लागले. हां, जगद्गुरू संत तुकोबरायांनी प्रपंचाची व्याख्या मांडताना सांगितलं, अरे नादी लागायचं काम म्हणे. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या आम्ही या कीर्तने शूत झालो, आम्ही या कीर्तने शूत झालो. संसाराच्या नावे अवघीचा व्यसने, संसाराच्या नावे अवघीचं व्यसन, आम्ही या कीर्तने शूत झालो, आम्ही या कीर्तने
अवस्था आहे ना ती फसवी आहे. म्हणून तुकोबराय म्हणाले अवघीच व्यसन आहे, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि मग जेव्हा त्या श्री हरी कीर्तनामध्ये दंग झाले ना तुकोबराय, समजून घ्यावं संत, मी काय मोरडून सांगतो, आम्हाला संत कळना ना आम्हाला देव कळना. आमच्या मागं नुसतं भेव लागलं, देवही कळना आणि संतही कळना, नुसतं भेव. कशाचं भेव आहे काय माहिती. हां, बाळाजी पाटील नेवासकरांच्या गोठ्यात नाग निघाला होता, आहे ना साईचरित्र. तेव्हा बाळाजी पाटील त्या नागाला पाहून म्हणाले होते, का हो बाबा फो करता. आणि समजा इथं निघाला जिकडून मग हो, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळतील पापे पडतील दोष, पापे पडतील दोष. काय उने आमान दास, काय उभे आम्हास. शेऊ ब्रह्मरस तुका म्हणे, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. जेथे भगवंताचं नाम आहे, भगवंताच्या नामाचा जयघोष आहे ना, तिथे काळही नाही, चिंताही नाही, भय नाही हो. पण आम्ही ना ते सोडून देतो आणि इकडे इकडे अभ्यावत फिरतो. समजा साप निघाला तर काय होईल, दानादान उडेल, दानादान. तुझं कीर्तन तुलाच लक लागू भाऊ, माझ्या अंगावर आलं तर चावलं असतं तर आम्ही काय केलं असतं भाऊ. ते एक बाळाजी होते, त्या नागाच्या पुढे उभं राहून फुटभर अंतर नाही, हात जोडून म्हणाले होते, का हो बाबा फो करता, उगा मानिला हात दानाना. संत समजून घ्यायला, भगवंत समजून घ्यायला ना मन सुद्धा खंबीर ठेवावं लागतं, कळलं का. समजा ही जगत भवानी आहे, आदिशक्ती आहे, जगदंबा आहे, अंबिका आहे, भगवती आहे, अनेक नावानं नटलेली आहे. सप्तशृंगी रूपानं ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे. श्रद्धेनं हा परिसर या अधिष्ठानाला बसतो. आणि एका ताईला समजा गेली सकाळी सकाळी स्नान घालायला भगवतीला, आणि भगवती जर त्या मूर्तीतून प्रगट झाली तर खरोखर तिला हळदी कुंकू लावीन काही, खरंच सांगा. हा, मी सांगतो, ही त्या तिथला जो प्रसंग आहे ना, तो प्रसंग पाहून जागेवर जाईल. आणि हिला बादली ते ना कुकुटा खून मसणं खाईपर्यंत न्यावं लागेल, कळलं ते. कुकुटा खूनच ना सवासनं गेली म्हणजे. अरे देवाचे सुद्धा तुम्ही आम्ही स्वरूप जाणायला आहे ना तकलादू झालेलो आहोत. देव सुद्धा आम्हाला कळना कोणत्या रूपात येईल, कसा येईल. कोणत्याही रूपात तो बघण्याची सवय ठेवली पाहिजे. जे जे दिसे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणू माझा, कळलं का. आणि ह्या रूपानं जेव्हा तुम्ही आम्ही भगवंताला जाणू भजू, तेव्हा आपल्याला भगवंत कळणार आहे, आपल्याशी होणार आहे. नेवासकरांच्या 13व्याला टोकरभर अन्नामध्ये 400 लोक जेवले होते. किती? टोकरभर अन्नामध्ये. काय नाही, त्या ताईनं काय नाही उदी टाकली होती फक्त त्या प्रसादात. हा अनुभव कोणी घ्यायचा, आपण नाही घ्यायचा का त्यांनीच घ्यायचं ना. आपण काय म्हणजे त्यांचं टाळा टिपीत बसायचं का, आपण नाही घेतला पाहिजे ना. आम्ही भगवंताच्या सानिध्यातच आलो पाहिजे, त्याशिवाय विश्वास बसणार नाही. आणि आम्ही भगवंताला ना सानिध्यात आणण्याकरता अट्टहासच करीत नाही, म्हणून आपला विश्वास दृढ होत नाही, लक्षात घ्या. म्हणून जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती साईबाबा माझ्या समवेत आहे, मी बाबांसमवेत आहे, बाबा माझ्या जीवनाचं सर्व काही क्षेमकुशल आहे ना ते बघणार आहे. अशा निश्चयानं जेव्हा तुम्ही जीवनाचा प्रवास कराल तेव्हा वळणावळणावर तुम्हाला साईंचं दर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हे प्रमाण आपण मानलं पाहिजे. अडाणी होता म्हाळसापती, त्याने अडाणी लोकांमध्ये साईबाबा पसरवले. आणि एक ते भक्त होते नानासाहेब चांदोर. 1000 लागतील तरच आम्ही येतो. ओरिजिनल व्यवहार केला म्हणजे यांना पाकिटात द्यायचे, पैसे उघड द्यायचे का पाकिटात द्यायचे.
उघडे द्यायचे उघडे, धर तू व्यवहार केला ना धर. लक्ष्मी झाकून द्यायचे, पैसे असे उघडेच दिले पाहिजे. नाही नाही ते गॅलेंडे द्यायचे, कशा कान पडा देऊ की तुम्ही ना असे भोळे कधी विचारणार नाही यांना. महाराज येते त्यांना लय कळतं. काय कळतं त्याला? डोंबलं त्याला घ्यायचं कळतं बघतो. थोडे कमी दिले का तिथं गाव शिवम फोन करतो, हे तेवढं कळतं काय कमी भरलं तेवढं पाठ. मग मला एक फोन आला, तारीख येता का म्हणलं, हा मोकळा आहे मी. 28 वर्ष झाले मला अध्यात्मात, अजून एक कीर्तन मी ठरवून करेल नाही, करणारही नाही. ज्या दिवशी ठरवून करायची वेळ ना कामाला जाईल, कामाला जाईन कामाला, पण भीक मागणार नाही. दास कोणाचे? आम्ही संतांचे. आणि एवढा मोठा जर आपला दाता बसलेला आहे, काय चिंता करायची हो? भीक मागत हिंडतात लोक, अवघड नाही. काय करावं ते समजा ना. लोक आहेत, लोक येडे. एक जण मला काय म्हणे माहिती आहे का, तुम्हाला देती नाही म्हणून. जमलं बोललं, आम्हाला देत नाही म्हणून तुम्ही जळून राहिले. भाऊ देतो आज जाळ, आमचं काय जायचं आहे. पण परमार्थ जो आहे ना, तो परमार्थ सिद्धीला न्यायचा असेल तर त्या कोटीनं आपण अपंगला पाहिजे. आलं का लक्षात? बाबांनी ते अज्ञान घालवलं लोकांचं. कोणी तुम्ही अडाणी राहू नका. हां, आणि सहज सहज भावानं बाबांना शरण जायचं, काहीच नाही हो. चांदोरकर जे आहेत ना, अजून तुम्हाला आठवलं चांदोरकरांचं म्हणून सांगतो. तुम्ही पद्मालयाला गेले कधी? पद्मालयाला एरंडोलपाशी पद्मालय एक तीर्थक्षेत्र आहे गणपतीचं. तिथे ना तलाव आहे, आणि त्या तलावात सर्व कमळ आहेत म्हणून त्याला पद्मालय म्हणतात. त्या पद्मालयात आहे ना, चांदोरकर जे आहेत ना, ते चांदोरकर एकदा रेल्वे स्टेशननं मसावदला उतरले आणि तिथून पद्मालयाला पायी 10 मैल चालत गेले होते. पण तू गाडी उशिरा आली, सर्व नियोजन करून ठेवलं होतं, गाडी उशिरा आली. आणि उशिरा आल्यामुळं काय झालं, त्यांना तिथं उतरायला उशीर झाला आणि 10 वाजता मंदिर बंद होणार होतं. आणि ते चालले, तरी चाललेच पळात जोरजोरात. पण भूक इतकी लागली, वणवण झाली. आणि चांदोरकर विचार करू लागले, काय करावं. कोणी आता जेवण तर नाही, पण एखाद्यानं चहा जर दिला असताना तरी तवाका वाटला असता. आता मंदिर बंद नाही झालं म्हणजे बरं होईल. 11 वाजले त्यांना तिथं पोहोचायला. तेव्हा तो पुजारी लांबून, या नानासाहेब या या. तो म्हणाला, हां पण तुम्हाला कसं माहिती मी येणार आहे? आम्ही येणार आहे. मला साईबाबा कोण आहेत ते मला माहीत नाही, पण ते म्हणाले मी साईबाबा आहे. आणि आमचा नानासाहेब जो आहे ना, मोठा साहेब, तो दर्शनाला येणार आहे. तोपर्यंत मंदिर उघडं ठेव आणि माझ्या नानासाहेबाला चहा पाच, तेवढं कर बाबा, म्हणून मी थांबतो. काय दाखले देऊ तुम्हाला अजून बाबाचे? असा या परमेश्वरानं भक्तांना अगदी सहज सहज आपलंसं केलेलं आहे हो. म्हणून इकडे इकडे फिरायचंच काम नाही आपल्याला. एक कदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एकाच ठिकाणी भावधारा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जनिते रती माई के दुखाची जनिते, रती माई के दुखाची जनिते, रती माई के दुखाची जनिते, रती माई के दुखाचे जनते, रती माई के दुखाचे जनते, रती माई दुखाचे जनते, रती माई के दुखाचे जनते. हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नो हे.
एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नो हे. आनंद समाधान जीवनामध्ये हवं असेल ना, हे बघा, धावाधाव आपली समाधानासाठी, आनंदासाठी. पैसा अडका आपल्याला असं वाटतं ते असलं म्हणजे समाधान मिळेल, ते असलं म्हणजे आनंद मिळेल. कळलं का? पण ते समाधान देतं का? समजा जशा लाडक्या बहिणी आहे ना, 1,500 रुपये, तसं उद्या महाराष्ट्र शासनाने असा नियम काढला, सर्व महिलांना, प्रत्येक महिलाला 20-20 तोळे सोनं द्यायचं. आणि ते डिक्लेअर केलं आणि ते वाटप जर केलं, तुम्ही कीर्तनाला खरंच याशाल का? ते डबड्यात घालून तिथं सांभाळत बसाल तुम्ही घरात. अहो, आहे त्याच्यात समाधानी राहायचं, आहे त्याच्यात आनंदी राहायचं. राहे समाधान चित्ताची या, राहे समाधान चित्ताची यार हे समाधान, चित्ताची यार हे समाधान. होत कमणते ते सुख कायऊने, राहे समाधान चित्ताची, राहे समाधान चित्ताची या. सुख कमणते ते सुख कायऊने, राहे समाधान चित्ताची या, राहे समाधान चित्ताची या. तेथे सुख काय म्हणे, राहे समाधान चित्ताचे या. समाधान चित्तात मानून घ्यायचं आणि जीवन जगायचं आहे. देव दयाळू आहे. फक्त आरोळी मारणार आहे ना, अंतकरणापासून आरोळी मारली पाहिजे. आणि आरोळी मारणारा जो अंतकरणापासून आरोळी मारेल ना, चांदोरकरांनी आळवणी केली, बाबा काय मार्ग काढा. अहो, त्यांच्यासाठी मंदिर उघडं ठेवलं हो. काय नाही करीत हा भगवंत, त्याच्यासाठी सर्व आहे आणि तोच समृद्ध सर्वांगान आहे. बघा, चांदोरकरांची मुलगी मैनावती तिचं नाव आहे. ती बाळणपणाला आली होती बापाकडं, तेव्हा चांदोरकरांची बदली जामनेराला होती. आणि त्यांनी तर सर्व भाव बाबांनाच अर्पण केला होता. काय जे माझ्या जीवनाचं होईल, सुख असेल नाही तर दुःख असेल, ते सर्व तुझ्या इच्छेनं होते देवा. काही आमचं मध्ये आम्ही काहीच मध्ये आडकाठी आणणार नाही, अशा भावानं. आणि ती मुलगी जी आहे ना, ती प्रसूती जी आहे ना, तिची व्यवस्थित व्हावी याची चिंता या देवाला इथं होती. बापूगीर नावाचा एक गोसावी खानदेशामधला, तो बाबांच्या दर्शनाला आला आणि बाबांना म्हणाला, बाबा मला घरी जायचं आहे. 2-2 महिने राहायचे लोक इथं येऊन, पण माझ्याकडे नियोजनच नाही. ते लोकांनी त्याला 2 रुपये वर्गणी गोळा करून दिली. आणि बाबा म्हणाले, जातो तर जामनेराला जा, आणि एवढी आहे ना आरती ना, माधवराव आडकरांची जी आरती आहे ना, ती आरती आणि एवढी उदी घेऊन जा म्हणे. मला माझ्या नानाची खूप चिंता लागली. ते विचार करू लागले. जळगावपर्यंत पोचले, 14 आणि खर्च झाले. आता एवढ्याचं 30 किलोमीटर मी कसं जाऊ म्हणे. उतरले खाली, तेव्हा तिथं उभा राहिला एक माणूस टांग्यावाला आणि म्हणाले, शिर्डीचे बापूगीर कोणी आहे का? बापूगीर? तो ना, मी 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 चला मग. त्याला असं वाटलं साहेबांचं अंग पाठवलं. ते तांग निघाल बघा. तेव्हा खाकी कपडी घातली होती बाबांनी, मिश्या वाढलेल्या अशा, दाढी वाढलेली, टोपी, खाकी टोपी घातलेली, डोक्यात पण कपडे. आणि थोडेसे पुढे गेल्यावर आहे ना, ते तांग्यावाला म्हणे, गोळी सांगताना घेता का? पहाटे 3 वाजेचा विषय. तो मला काय नको. त्याला असं वाटलं हे मुसलमान आहे. अरे म्हणे, मी का जातीपाती? अरे मी परदेशी आहे म्हणे, परदेशी जातीचा. कोण आहे म्हणे? परदेशी. साई चरित्रात आहे बरं हा उल्लेख. हां, परदेशी म्हणे, मी परदेशी. खरोखर देव परदेशीचे आणि तुम्ही आम्ही परदेशीचे ना. अहो, आपण एलियन्स आहे. काही ह्या ठराविक वेळेपुरते ह्या ग्रहावर आलेलो आहोत. हां, आपल्यातलं ते निघून गेलं का हे गळून पडणार आणि एलियन्स फरार. तसे परदेशी आपण. देव सुद्धा म्हणाला, मी परदेशी आहे, काय म्हणे. आणि जेव्हा तांग्याला आज्ञा दिली, आता ते काय तांगे, काही बैल, ते घोडे जे आहे, ते घोडे देवाचे घोडे, ते काय साधी चालले असतील का? असा तांगा बघात निघाला. तर तेव्हा तो म्हणायचे, हो हळू, हो हळू.
भैया गाडी वाला गाडी धीरे हा करे गाडी धीरे हा करे भैया रे भैया गाडी वाला गाडी धीरे हा करे गाडी धीरे हा करे बैल तेरे छैल छबील हाकने वाला लाल रे कहे तो कबीरा सुन भाई साधो जाऊ वेळ आणि ते असं गाव जवळ आलं आणि हे म्हणे थोडं थांबाव लघु शंका करायची मला खाली उतरलं आणि ते उतरून खाली उतरल्या टांगा गायब घोडे गायब टांग्याला गायब ती पायी गेले 1 किलोमीटर पाठी आणि म्हणायला लागलं त्या साहेबाचा भेदच पाहतो असा काय माणूस पाठवला त्यानं मला 1 किलोमीटर मागं सोडून दिलं पळून गेला म्हणून ते तिथे गेले तेव्हा त्यांची मुलगी अवघडली होती पूर्ण अवघडून बसली रात्रभर नानासाहेबाच्या डोळ्याला डोळा नव्हता चिंतेत पडले होते संकटमोचक मंत्राचा होम केला होता घरात परंतु काहीच उपयोग होईना आणि त्यावेळेस हे बापूगीर आले साहेब ते बाहेर खाओ कधी तुम्ही इकडे कुठे म्हणजे मला पाठवलं बाबाने काय ही आरती आहे आणि हा येऊदी घेऊन पाठवलं का हो तो थांग्यावाला कुठे मला 1 किलोमीटर मागं सोडून गेला काहीच कळना चांदोरकरांना 5 मिनटं काय चालू आहे मग त्यांनी शांत बसून विचार केला अरे इथं माझ्या बाबाची लीला आहे म्हणजे बाबा तांगही घेऊन आला तांग्यावर घेऊन बापूगीरला इथपर्यंत सोडवला आपण आणि उदी पण पाठवली घरात उदी दिली बाहेर प्रतिमा होती बाबांची ती आडकरांची आरती काढली आणि ती आरती होईपर्यंत मुलगी प्रसूत झाली एवढा मोठा भगवंताचा कर्तृत्वाचा आभास आहे फक्त श्रद्धेनं भजणारे चांदोरकर भजले म्हणून तो भगवंत त्यांचा पायीक झाला जसं तो कोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात एवढं प्रभू भावे एवढं प्रभू भावे एवढं प्रभू भावे एवढा 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 प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे हो या भक्ती कैसा हो या भक्ती कैसा हो या भक्ती कैसा ऐसा के हो या भक्ती केला तैसा 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 हो एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे
रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा ताली वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओ जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई ओ जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई ओ जय 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 विठोबा रखुमाई जय 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 हरि बोल विठोबा रखुमाई ओ जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. व्यापकत्व भगवंताचं आहे आणि संक्षिप्तत्व जे आहे ना, आपण संक्षिप्त आहोत. आपली कॅपॅसिटी किती असेल आपली? बघा, माणसाच्या प्रभाव क्षमतेला मर्यादा आहे, पण भगवंताच्या. म्हणून साईबाबांची आरुळी कशी देतो आपण? अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. एवढा प्रभू आहे. एखाद्याचा जय घोष करायचा माणसाचा तर समजा केला तरी लोक बोट तरी वर करतील का? कारण देवाचं व्यापकत्व आपल्याला मान्य आहे, पण आपलं जे ना, आपली प्रतिभा, आपलं कव्हरेज, आपली फ्रिक्वेन्सी याला मर्यादा आहे. कारण जीवानं विषयाचं सेवन केलं आणि भगवंतानं नीतीचं
सेवन केलेलं आहे. जे नीतीचे सेवन करतात ना ते व्यापक आहे. म्हणून भगवंत हा व्यापक आहे. मला सांगा, द्वारकामाईमध्ये बाबा इथं नाही का? इथं नाही का आता? बरं जाऊ द्या, इथं आहे म्हणून पुण्यात नाही का, मुंबईत नाही का, जगात नाही का? अहो कुठे म्हणून नाही, प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. विठ्ठल जणी स्थळी भरला, रिता ठावला हे मुरला, आजीच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल. विठ्ठल तळी तळी भरला, रीता ठावली उरला, आजी दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. व्यापकत्व भगवंताचं एवढा मोठा आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशावर ब्रह्म सदा सर्वगत सम. माझ्यात आत्मा, तुमच्यात आत्मा, आणि आमच्या ताईमाईमध्ये का आत्मी आहे का? सारखाच भरून उरलेला आहे तो, सारखाच आहे. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हे सर्व घटी राम देहादेही सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हे देवाचं व्यापकत्व आहे. सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आपण आपल्यातच पाहतो फक्त, म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्येच देव पाहतो. आणि बाकीचे ते काय मंगळ ग्रहून आले का लोक? बाकीचे कुत्रे मांजरं ते कुठून आले? बाबांनी तेव्हा सांगितलं भक्तांना, कुत्रा मांजरा न करणे कुणा हाडहाड. पशु काय नाही नाही, पशु जे आहेत ना त्या पशूंना सुद्धा तुम्ही हाडहाड करू नका. त्यांना सुद्धा मी आहे या स्वरूपानं बघा. कधी मी मुंगी, कधी मी मांजर, ऐश्या अविचरत रूपे मी, असं माझं व्यापकत्व आहे. म्हणून एवढा जो भगवंत आहे ना त्याने मात्र संपुष्टी राहावे. तुम्हाला जसा करता येईल तसा भगवंत आहे. बघा आज ज्यांची पंगत आहे, सर्व आमची नित्याची शिर्डी परिक्रमा सकाळी पहाटे 5 वाजता करणारी ही मंडळी आहे, ज्यांनी आजची पंगत घेतलेली आहे. टाळ्या वाजवा. त्यांना त्या परिक्रमेमध्ये साईबाबांचं दर्शन होतं. त्याने संपुष्टी राहावे. तो भगवंत त्यांना दिसतो. भक्तीचं सातत्य. तुम्हाला एक सांगू का, असा हा देव आहे का या देवाला काहीच लागत नाही. तुम्ही सिस्टममध्ये जाऊच नका. साईबाबांनी सिस्टम सांगितलीच नाही, तुम्ही असं करा, फलानं करा, डमकं करा, काहीच नाही. तुम्ही आहे असे या. सकाळी उठा, आंघोळ करा, रस्त्याला या, निघा यांच्याबरोबर. परीक्षा भगवंत घेईल तुमची. एक 5-10 परिक्रमा करा आणि मग बघा तुमच्या मनात असणारे सर्व संकल्प तुम्ही न सांगता पूर्ण करण्याची जबाबदारी बाबा घेतात. परिक्रमा काय साधी आहे का? परिक्रमा ही एक अचिंत्य शक्ती आहे. ब्राह्मी मुहूर्तावर केलेली ती परिक्रमा आहे. आणि परिक्रमा करत असताना बघा सर्व बाजूने आपला जो हात आहे ना, हात कोणता हात आहे? उजवा. हा उजवा हात जो आहे ना तो त्या केंद्रस्थानी प्रेरित असतो. आणि जेव्हा त्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत ना त्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला प्रेरणा देत असतात. म्हणून परिक्रमेचा महिमा खूप मोठा आहे. तिला काय 13 फेब्रुवारीपुरती पाहू नका. तिथं 13 फेब्रुवारीपुरतं व्यापकत्व नाही आहे. ती अथांग चाललेली आणि भगवंताने सिद्ध केलेली ती परिक्रमा आहे. आणि या परिक्रमेत काही नाही, एवढं तर जमल का नाही? परिक्रमा करून नुसतं परिक्रमा करा. ज्यांची वजनं वाढले त्यांनी तरी घुसा त्याच्यात. हा म्हणजे सकाळी सकाळी एक 14 किलोमीटर तुमचं सोपट होऊन जाईल. निदान तो तर फायदा होईल. नाही तर आहेच आम्ही 10वे 13वे वर्ष श्राद्ध करायला तुमची. अरे कोणत्या अंगानं नाही हो. ब्राह्मी मुहूर्तावर केलेली साधना ही भगवंताला डायरेक्ट पोचते.
तिला गुंताच नाही, कारण सकाळी सकाळी आपलं मन शुद्ध असतं, मनात कोणते विचार नसतात, आणि त्या विचार निरभ्र विचार जेव्हा असतात ना, तेव्हा केलेली जी परिक्रमा आहे ना, ती भगवंताला डायरेक्ट पोहोचते हो, ती सेवा डायरेक्ट पोहोचते. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना. नाम म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना. हो नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना. हे नाम म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही नामाने पुण्यच कमवाल तुम्ही. आणि तुम्हाला सांगू का, संप्रदाय जगातनं आपल्याला काय घेऊन जायचंय, काय घेऊन जायचं? बंडल. महाराज कसं काय वाटतं घर? आता आम्हाला काय वाटणार आहे, आम्ही काय थोडंच राहायला जाणार तिथं. तरी तो तीन तीनदा विचारत, म्हणलं घर सुंदर आहे, अप्रतिम आहे, खरोखर तुम्ही पैसे खर्च केले, पण पुढचा फोर्स खूप मोठा बांधला तुम्हाला, तो आवडला. तो नाही आता कसं आहे, 2 मुलं आहेत, दोघांकडे गाड्या आहेत, मलाही 2 जावई आहेत, त्यांच्या गाड्या असतात, मग पाहुणे रावळे आले तर गाड्या लावायला पण घरापुढे जागा पाहिजे म्हणून पोर्च एवढा बनवला. मी फक्त बोलता बोलता एवढंच बोलून गेलो, नाही शेवटची आंघोळ जिथं घालायची तिथं व्यवस्थित व्यवस्था करून ठेवली, असं बोलून गेलो होतो. चुकलं का माझं? माणसाला आंघोळ कुठं आहे? बाहेर आहे हो. 10 लाखाचं बाथरूम बांधा, शेवटची आंघोळ बाहेर आहे. तुमचं एकदा आतलं चैतन्य संपलं ना, जगात तुम्हाला किंमत शून्य आहे. मग तुम्हाला जर आपल्याला एवढं कळतं का आपण हे काही नेणार आहे का? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी नेली नाही हो. मग आपण तरी काय नेणार? इथून न्यायचं असेल तर पुण्य आहे, आणि ते पुण्य आहे ना ईश्वराच्या संगतीत घडतं, संत संगतीत घडतं. आणि ते जर मिळवायचं असेल ना, तर सकाळी 4:30ला उठा, 5ला परिक्रमेला लागा आणि पुण्य कमवून घ्या. कारण तेवढंच आपल्याला, तेवढं तरी साधन साधता येईल. त्याच अनुषंगानं तुकोबराय मांडणी करताना सांगतात, तुम्ही जशी भक्ती केली ना तसा देव ती मान्य करून घेतो. जसे तुमचा भाव असेल, जशी भक्ती असेल ना तशी ती त्याला मान्य आहे. तो काय असं म्हणत नाही का तुम्ही याच अंगानं भक्ती करा, इकडनंच वता, असंच बेल टाका, असंच बेलाचं पान व्हा, तिरकं नाही झालं पाहिजे, त्याला छिद्र नाही पडलं पाहिजे, ते असंच वता, आणि दहीच असं टाका, करंगळीनं धार लावा, असं काही सांगत कोण म्हणतं? तुकोबराय सांगतात कशी करायची भक्ती. होया भक्ती केला तेसा, होया भक्ती केला तेसा, होया भक्ती केला तेसा, होया भक्ती केला तेसा. होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा. हे पूर्वे धरावी तेच्छा, पूर्वे धरावी तेच्छा, हो पूर्वे धरावी ती इच्छा, पूर्वे धरावी ती इच्छा. होया भक्ती केला तेसा, होया भक्ती केला तेसा, होया भक्ती केला तेसा, होया भक्ती केला तेसा. होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. जशी तुम्ही भक्ती कराल देवाला ती प्रिय आहे. तो असं कधीच म्हणत नाही का मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे. तो फक्त काय म्हणतो,
तुमचा भाव मला द्या. काय द्यायचंय आपल्याला? आणि तो भावानं दे, भावाने जवळ येतो. तुमच्या नारळाने येतो का? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, 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 पाय जोडी बाबाचे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. आतलं तुमचा अंतर्मनांतरी जो असणारा भाव आहे ना, तो भगवंताला लागतो. बघा, आपल्या दूरध्वनी विभागाचं आहे ना, एक बिल्डिंग होती, आहे ती अजून. त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, श्रद्धा से भक्ती जगे और भक्ती से विश्वास. कोणी वाचली का ती ते स्लोगन वाचलं होतं का? नसेल वाचलं, तुम्हाला ते नाही दिसायचं. ह्याच काही दिसत नाही तुम्हाला. मी काही पण पाहतच राहतो. हां, मला आहे ना ट्रका, आता दिवस माझं जीवनच गाडीत आहे. असं पुढं पाहिलं का मी त्या ट्रकायचं आहे ना, मागचं आहे ना, ती पाठी कायम वाचित राहतो. पिकअपवाले भले औशी राहतात ते ड्रायव्हर, पण इतके बोध देऊन जाते ना त्या पाट्या मागच्या. हां, जलो मगर दीपक की तरह. एका ठिकाणी एका पिकअपवर तर असं होतं, तू असाच, आणि मध्ये पंथी जळणारी दाखवली, जळत राहा. कळलं का नाही? तू असाच जळत राहा. श्रद्धेनं भक्ती आणि भक्तीनं विश्वास दृढ होत असतो. आणि आम्हाला श्रद्धा भगवंताला द्यायची आहे, बाकी काहीच नको आहे. आणि देव आहे ना, श्रद्धेनंच जवळ येतो. देव भुलला भावासी, देव भुलला 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 भावासी. सांडोनिया वैकुंठासे, सांडोनिया वैकुंठासे. देव जशी भक्ती कराल तसा तुमचा होईल. फक्त भाव अर्पण करा. तक्रार करू नका देवाकडे सारखी कुटकुट कुटकुट कुटकुट. द्या मला हे दे, द्या मला ते. मग तू काय करतो नेमका? तू करतो काय? सारं रेडीमेड पाहिजे. मला सांगा, तुम्हाला देवाच्या समोर उभं राहायचंय का वेळेच्या समोर? बस एवढं जरी कळलं ना तर बरं आहे. अशी पाहू राहील माझ्याकडं. आम्हाला ना भाऊ कोणाच समोर उभं नाही राहायचं. आम्हाला ना आता डायरेक्ट बसून घ्यायचं आणि भाकरी आमची संघ उभं राहायचं. असा तुमचा आता सद्भाव आहे. पण काळजी करू नका. अगदी तंतोतंत वेळेत कार्यक्रम चालू आहे. जोपर्यंत तिला उकळी येत नाही ना, तोपर्यंत माझं तोंड चालूच राहणार आहे. दोष माझा नाहीये, उकळीचा आहे. तुम्ही उकळीला बोला, माझ्याकडे पाहू नका. एकता ये ना बळच त्या लेकराला, लहान लेकराला असं उभं उभं धरून राहिली. यांच्याकडे तर पाय आता. माझा काय दोष आहे ताई? अजून शिजलीच नाही, त्याला मी काय करू? जेव्हा होईल तेव्हा खाऊ. बघा, देवाच्या समोर उभं राहायचं आहे का वेळेच्या? हे बघा, जे जीवनात होतंय ना, अजिबात डगमगू नका. काय नाही, हे जे होणार आहे ना ते होणारच आहे. कोणी टाळू शकला नाही. जे जे असेल प्रारब्धी ते कर्म चुके ना कधी. ऐसा सांगून गेला विधाता, मग कासया करावी चिंता. कशाला चिंता करता? जे होणार आहे ते होतच राहणार आहे. तुम्ही आम्ही हे चक्र थांबवू शकत नाही. आणि जर ते, मला एक सांगा, प्रभू रामाला सीता शोधायला अवघड होती का हो? हां, का एवढे टंगड्या तुडीत पादुकाय भरत घेऊन गेला? एकटं प्रभू रामचंद्र त्या लक्ष्मणाला बरोबर घेऊन शोधत कशासाठी निघाले? आपण टाळ्यावर राहावं याच्यासाठी. मी देव असून सुद्धा मला पायपिटी करावी लागली. खरं आहे का नाही? मग ते भोग आपण भोगायचेच नाही का? हां, काय टेन्शन घ्यायचं नाही. दिस येतील दिस जातील,
भोग सरल सुख येईल. आयुष्यात तुमच्या जर तुम्ही कोणाचं वाटोळं करेल नाही, कोणाला दुखावलं नाही ना, तर देवाच्या बापाला सुद्धा तुमचं वाईट करता येणार नाही, लक्षात घ्या. येतच नाही करता, कारण तुमचं कर्म सुंदर ठेवा. देवाला चांगलंच करणं आहे आपलं आणि भगवंत करतो. आणि जे असेल ना प्रारब्धात ते भोगून जा. कारण आपल्याला कोणाच्या समोर उभं राहायचं आहे? वेळेच्या, देवाच्या नाही. जशी वेळ आली ना, जैशी स्थिती आहे तैसा परिराय कवतुक पाय संचिताचे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे राहावे. भगवंतावर विश्वास ठेवून जीवन जगायचं. असं नाही साईबाबांनी माझ्यावर कृपा केली, बाबा मला पावला पाहिजे. पावला पाहिजे म्हणजे कसा पावला पाहिजे? याच्या घरी बंडल आणून टाकले पाहिजे बाबांनी 500चे, याला कृपा म्हणतात का? लोकायला काय, एक जणाचा मोटरसायकलीवर चालला आणि स्वप्न पाहत होता, साईबाबांनी कृपा केली असं म्हणला बरं का तो. आणि जर समजा रस्त्याच्या कडाला मला एखादी सुटकेस सापडली आणि त्याच्यात सारे 500 बंडल असले, मग मी त्याच्यात जर 15 लाख रुपये असले, तर मी 5 लाख रुपयाने बायकोच नावावर टाकीन, 10 लाखाची गाडी घेईन आणि मस्त बायकून मी फिरायला जाईन. पुढं होतं खड्डं, गेली गाडी खड्ड्यात, जे उधळली दणकन पडलं, खुब्यात मोडलं ना, हातातही मोडलं आणि केलं ॲडमिट सुपरला. जो नाही तो त्याला भेटायला, खड्डं दिसलं नाही भाऊ तुला, काय सांगत तो स्वप्नच असे पाहत होतो. स्वप्न नाही पाहिजे, भगवंतावर विश्वास ठेवायचा आणि कर्म करायचं. 56 कोटी यादव होते, बसून नव्हते खात, काम कष्ट करायचे. 17 नंबरी धरला होता त्यांनी. जरी आम्ही देवाचे पाईक आहे, मग काय आहे? देव का आपल्याला घरात आणून देणार आहे का? देरे हरी खाटल्यावरी देईल का? साई चरित्रात बाबांनी सांगितलं, आई तर मिळणार नाही, तुम्हाला पळावं लागेल, तुम्हाला धावं लागेल, फक्त नीतिमत्ता सोडू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि या वचनानं भगवंताची कृपा आपल्यावर होती. आपण फक्त भक्तीनं तसा भावभक्ती केला तैसा, आणि जशी तुम्ही भक्ती कराल, या सद्भावनेनं कराल, तसा तसा तो भगवंत तुम्हा आम्हाला आपल्या मनातल्या सर्व न सांगता तो पूर्ण करतो. न सांगता करी सर्व काम. फक्त भगवंताची तुम्ही होऊन जा, त्याला चिंतो आपलं सर्व पाहून घेईल. योगक्षेमो आम्यहम हे वचन जे आहे ना, ते वचन, कारण भगवंत आहे ना, भगवंत तसं जर पाहिलं ना, भगवंतानं कोणाचंच काही ठेवीत नाही. हां बघा, फक्त ना कंजूस राहू नका, मोकळ्या मनानं राहा, मोकळ्या मनानं, ढिल्लं बरं का शिंदे मामा, मोकळ्या मनानं राहायचं जीवनात, कधी आखडून राहायचं नाही. करू का होईन का, करू का होईन का, देऊ का नको देऊ, तुझ्या मनात आलं ना ते करून टाक बाबा. संकल्प सिद्धीला गेला ना, देव पाहून घेईल. पण तुमचा असा आकडल्यावाने. हां बघा ना, तो बिचारा सुदामा गुरुगृही होते सांदीपनी ऋषींच्या, कृष्ण सुदामा. तेव्हा गुरुगृही शिक्षण घ्यावं लागायचं. लाकडं आणायला सांगितले गुरुमातेनं, आणि ती माता जी आहे तिला लेकरं सर्व समान वाटत. तिला असं वाटलं, पोरं एवढे आता जंगलात जातील, भूकभीक लागली, म्हणून फुटाणे दिले होते. फुटाणे हे तुम्ही खा म्हणे. कोणाकडे दिले? सुदामाकडे दिले. आणि भगवंतान ते पुढे होते, आणि ते गठोडं तसंच सांभाळलं. जंगलात गेले, लाकडं तोडले, बसले. भगवंत म्हणाला मला झोप येते. सुदामा म्हणे झोप माझ्या मांडीवर. आणि त्या गठोड्यातून एक फुटाणा गपचिप खायचा. आता कडकड आवाज येणारच का नाही फुटाण्याचा. तेव्हा सुदामाला भगवंत झोपले म्हणे काय आवाज आहे, काय झालं रे सुदामा, काय होता आताचा आवाज येतो एवढा? थंडीच लय भाऊ. भगवंत होता तो सहज म्हणला असंच कडकडीत राहू दे. गेली कडकी बसून. ती कडकी जे बसली ना ती उजारलीच नाही. पण त्याची बायको हुशार होती. संसार यांनीच करावा, खरंय का नाही? हा म्हणले हुशार. बघा तुम्ही बाजारला जा, तुम्ही बाजार कसाही करून आणा, ते निरीक्षक म्हणून जेव्हा संध्याकाळी ते पिशवी उभारतात ना, तेव्हा ते काय काय बोलतात हे सर्वांना माहिती. एक किडीचं नुसतं वांग निघू द्या, तुम्हाला तर अक्कलच नाही, तुम्हाला ना काही समजतच नाही, तुम्हाला कुठं पाठवावं का नाही, कधी सुधारायचे हो तुम्ही, हे ऐकणारं डिपार्टमेंट यांचं. ती सुदामाची बायको सुशीला हुशार होती. ती म्हणाली याच्याकडनं आपला नवरा मागणार नाही, पण आपल्या नवऱ्याची परिस्थिती, आपली परिस्थिती जी आहे ना ती देवाला कळली पाहिजे. म्हणून तिनं काय केलं, झटकून झुटकून गंज लागेल त्या डबड्यातले पोहे थोडेसे शेजारून आणले, त्याला तेल नाही मीठ नाही असं कळकटलेलं फडकन ते पाठवून दिलं होतं. आणि ते भगवंताने श्रद्धेनं माझ्या सुदामानं आणलं, पाहिलं.
सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन भेटी लागे गेला मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला अहो, सर्व देतो तो पण तुम्ही भाव प्रगट करा भगवंत देणारा आहे दाता आहे आणि इतका मोठा दाता आहे त्याच्यासारखा दाता कोणीच नाही मला सांगा एकच बल लावला त्यानं किती बल लावले त्यानं एकच रोज एक बल राहतं का नाही त्याच्या बलामध्ये अख्खं जग नाहून निघालं आणि त्यानं लाईट बिल लावलं मग हो आमचं लाईट बिल भरा असं जर मी म्हणतो इस्टेटी इकतील आपल्या अख्ख्या तरी ते लाईट बिल भरणं होणार नाही एवढा मोठा आहे तो एवढा मोठा जगदानी आहे हां त्यानं ठरवलं ना म्हणून त्याचं काहीच नाही हो हां आणि त्याच्या सत्तेची जी कृपा आहे ना ती कृपा आपल्यावर झाली पाहिजे काहीच मागत नाही आपल्याकडनं तो फक्त तो म्हणतो तू विश्वास ठेव शेवटी चांदोरकर एकदा सांगतो टाईम आहे ना हां बस असं मला कुठंच घडत नाही इथं घडलं हां नाही वर आहे मोकळं थेंब आले का नाही नाही चांद्र हे इकडे चांदणी दिसू राहिल्या मला येत नाही तो हां हां अहो त्यानं पाऊस थांबेले येतं थेंबतय कळलं का नाही एवढा मोठा पाऊस थांबवला माऊली बरोबर आहे का नाही हे थेंबतय जे रोज येतात ना ते थेंबतय काय होत नाही ते फक्त आपल्याला डचकून द्यायला येतात हो बरं हे बसा द्या उठा द्या बसा द्या उठा द्या आणि जे हौशेचे कांदे तेव्हा द्या पाऊस आला वावधन आलं आम्ही निघून काल बहुतेक म्हणले बाहेरच निघता नाही आलं काय झालं नुसत्या विजा चमका यायचं नव्हतं ते नक सांग ते सांग यायचं नव्हतं ज्याला यायचं ते येऊन बसले थेंब थेंब पडत होता तरी कीर्तन झालंच ना काल महात्म्यानं गोड कीर्तन केलं पण ऐकायला आपले सवडीचा परमार्थ आवडीचा सवडीचा अवघड आहे आपलं हां चांदोरकर आहे ना चांदोरकर मला आठवलं बघा श्रद्धेचा भाव कसा असतो बघा तेव्हा प्लेगाची साथ आली होती आणि तेव्हा आहे ना लस जी आहे ना जशी कोविडची लस आहे ना तशी लस शासनानं म्हणजे तेव्हा विकसित झाली होती आणि ती लस घेतल्यावर प्लेग होत नव्हता पण लोकांमध्ये अशी भीती होती का हे घेतलं माणसं मरतील हां कुणीच घ्यायना आणि शासनानं त्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं शासनानं चांदोरकरांना सांगितलं होतं तुम्ही ती लस घ्या तेव्हा लोक घेतील चांदोरकर आहे ना चांदोरकर म्हणे बुडा खाली झाला म्हणे आपल्या हात आता काय करू ते सुद्धा घाबरले इतके घाबरले आणि थरथरल्या पावलानं पळत पळत बाबांकडे आले बाबांना म्हणाले बाबा काय करू बाबा म्हणे चिंता नको करू मी आहे ना घे तू इंजेक्शन लाव तुला काय झालं तर मी जबाबदार आहे बाबांवर विश्वास ठेवला चांदोरकरांनी त्या इंजेक्शन घेतलं ते इंजेक्शन घेतल्यानंतर चांदोरकरांना काहीच झालं नाही चांदोरकरांचं पाहून लोकांनी इंजेक्शन लावून घेतले तेव्हा प्रतिबंध झाला होता त्या आजाराचा कळलं का म्हणजे बाबांनी एवढ्या साध्या गोष्टीमधून सुद्धा आपल्या भक्ताला परिपक्वता जी आहे ना ती परिपक्वता दिलेली आहे आणि त्या मोबदल्यात बाबांनी कोणाकडनंच काही मागितलं नाही काहीच मागत नव्हता भगवंताने कधी मागितलंच नाही ते म्हणाले काही मला लागत नाही हां तुम्ही जसे असाल ना तसे राहा विदुराच्या घरी काय हो विदुराच्या कन्या खाल्ल्या होत्या भगवंतानं काय मागतो भगवंत शबरीची बोरं खाल्ली हो एवढा व्यापक असणारा भगवंत बोरं खाऊन आनंदी राहिला ना हो मग आपल्याकडनं बाबा काय मागणार आहे फक्त तुम्ही त्याची भजण्याची जी रीत आहे ना त्या रीतीनं तर जा कोणत्या अंगानं तिथे जोडून राहा ना चिटकून राहिलं म्हणून फायदा होतो नाही कळलं चिटकून राहिलं म्हणून फायदा होतो तुम्ही चिटकून अंगास आता जमलं तुम्ही केव्हाची उभे आणि मला चिंता पडली मी म्हणलं आता इलेक्शन तर नाही कोण उभे बसा अजून उकलीला टाइम आहे त्याच्यामुळे ते बस चालू आहे अजून ती पण अशी अंत पाहू राहिली ना कोण उकळी आमटी नाही आमची तर आपली शुद्धा शांती का ना ती उकळी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आता तशी खाल्ली तर काही त्रास होत
बिगर उकळीची, पण उकळी आलेलीच खायची का? कारण उकळी जेव्हा येते ना, तो एक सिग्नल आहे का जे आम्ही शिजवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये जे जे टाकलेलं आहे ना, ते पूर्ण मुरून गेलेलं आहे, अशी त्याची खूण आहे. एक उकळी जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत आमटी पूर्ण होत नाही. तसं जोपर्यंत उकळी येत नाही तशी ती आमटी मुरत नाही, चवदार होत नाही. तशी भक्ती सुद्धा उकळी फुटूस तर केली पाहिजे, तेव्हा ती मुरल. जेव्हा मुरल ना तेव्हा तुमचं मरण टळल. हा, मरण टळल याचा अर्थ म्हणजे तुम्ही आज जायचे ते उद्या जाणार असं नाही. तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा जाणार. फक्त मरणाचं जे भय आहे ना, ते भय जातं बघा. कारणाने एवढा सद्भाव भगवंताच्या देण्यामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमचा जो भगवंत आहे ना, तो कसा आहे? शेवटच्या चरणात आला नवा रूपा, नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा, नवा रूपा, आला नवा रूपा, हे आला नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा हो, होय भक्ती केला तैसा हो, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा. हे तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धना भीती इच्छा, पूर्वी धना भीती इच्छा, पूर्वी वा वा. वा वा. पूर्वी धना भीती इच्छा, पूर्वी धना इच्छा, इच्छा, आना रे, आना, पूर्वी धना भीती
परमात्मा वाली समाधीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पूर्वी धरा प्रीतीचा विधरा भीतीचा हो नाही विचारी ना अधिकार मी आपला